शिकणं ही किती आनंदाची गोष्ट आहे। सगळ्या मुलांना असं आनंदाने शिकण्याची संधी मिळावी हे आपणा सगळ्यांचं स्वप्न आहे खरं तर। या दिशेने जाणारी, या दिशेने काम करणारी खेळघर ही एक अर्थपूर्ण रचना आहे। मुलांना खेळायला अतिशय आवडतं। चला खेळूयात म्हटलं की मुलांचे डोळे आनंदाने चमकतात। मुलं अधिक नेटाने उत्तम खेळण्याचा प्रयत्न करतात। त्यातून त्यांचा कंटाळा जातो आणि ते उत्साही बनतात। खेळातून शारीरिक क्षमतांचा विकास तर होतोच, त्याबरोबर संवाद कौशल्य, स्वयंशिस्त आणि इतरांशी जुळवून घेणे अशा अनेक कौशल्यांचाही विकास होतो। पालकनीती परिवार ह्या आमच्या संस्थेचा खेळघर हा एक प्रकल्प आहे। 1996 पासून आम्ही पुण्यामध्ये लक्ष्मीनगर या झोपडवस्तीत शिक्षणाचं काम करत आहोत। बकरी गवत खाऊ लागली, बकरी गवत खाऊ लागली, कलेच्या माध्यमातून मुलं अगदी मनमोकळेपणाने व्यक्त होतात। लिहिण्यातून, बोलण्यातून, अगदी रोल प्लेच्या माध्यमातून मुलांना काय वाटतं ते आम्हाला समजतं। थोड्या मिशा आल्यात त्याला, छोट्याशा, आणि ही शिंग आहेत बरं का, ही छोटी छोटी आहेत ना। त्याचे डोळे बघा, चेहरा बघा कसा आहे त्याचा, कान बघा कसे आहेत। आपण डोळ्यांनी बघायचं आहे आता, हां, छान निरीक्षण करायचं आहे। सर्जनशील अभिव्यक्तीसाठी मुलांच्याच भावविश्वातला विषय निवडला जातो। मुलांच्या संवेदना तल्लख होण्यासाठी त्यांना स्पर्श, वास, बघणं, बोलणं, ऐकणं यांसारख्या वेगवेगळ्या अनुभूती मिळण्यासाठी खेळघरात प्रयत्न केला जातो। विशेषतः वंचित मुलांच्या आनंदाने शिकण्याच्या वाटेवरती अनेक अडथळे उभे असतात। गरिबी, अशांतता, अनारोग्य अशा अनेक प्रश्नांच्या विळख्यामध्ये ही मुलं अडकलेली असतात। या मुलांना आपल्याला कशी मदत करता येईल याचा शोध खेळघरामध्ये घेतला जातो। खेळघर नसलं तर खूप परिणाम झाला असता, म्हणजे माझं बोलण्याचं इम्प्रूव्हमेंट वाढलं नसतं मेन गोष्ट, आणि बाहेरचं निरीक्षण मी केलं नसतं, वातावरण पाहिलं नसतं, आणि मुलींचं कसं घरातलं काम करून आणि घरातच बसायचं असतं, मी तसं केलं असतं कदाचित। इयत्ता पहिलीच्या या मुलांना बालवाडीचा अनुभव मिळालेला नसतो। लिखित मजकूरसुद्धा त्यांच्या दृष्टीस कधी पडलेला नसतो। त्यामुळे या वर्गामध्ये भाषा संपन्न परिसर असण्याला खूप महत्त्व आहे। पुस्तकांचा भरपूर सहवास मुलांना मिळायला हवा। चित्रांमुळे पुस्तकांचा आणि मुलांचा परिचय होतो। पुढे मुलं पुस्तकातली चित्र बघून गोष्टसुद्धा वाचून दाखवू लागतात। औपचारिकपणे मुळाक्षरं आणि स्वरचिन्ह शिकवणं याची जोड तर आवश्यक आहेच, पण अशा प्रकारे मुलांना आनंददायी शिक्षणाचे अनुभव या पहिल्या वर्गात मिळायला हवेत। गणित हा म्हणजे जास्त अवघड विषय तो येतच नव्हता। ते खेळघरमुळं मी शिकले। पुढे जाऊन खेळघरमध्ये शिकवतात, आकडेवारी शिकवतात, काही काही वस्तू घेऊन शिकवतात। मग प्रॅक्टिकली शिकल्यामुळे मुलांच्या डोक्यामध्ये तो गणित विषय लवकरात लवकर जातो। 2 कार्ड उचलायची अशी ती त्यांची बेरीज 22 आली पाहिजे। संख्या समज, मूलभूत क्रिया ह्या पक्क्या होण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो। मापनासारखा विषय शिकवताना प्रत्येकाने आपल्या वितीने आणि बोटाने जर लांबी रुंदी मोजली तर ती थोडी वेगळी वेगळी येते, पण ती स्टेप घेऊन मोजली तर सारखी काय येते? अशा प्रकारच्या चर्चेमधून तर्कसंगत विचार करणे, कशामध्ये किती मावेल हे सांगताना अंदाज करणे यासारखी जीवन कौशल्ये विकसित होतात। 2 साल पहले ना लॉकडाउन था, तभी हम खेलघर के हमारे ताई शुभदा काकू है, उन्होंने फिर ऐसा ठहराया कि आप उन्हें एक खेलघर मित्र गट तैयार करेंगे, और ये पालक गट हमने शुरू किया है। और मतलब बस्ती में की जो महिलाएं हैं, बच्चे लोग हैं, उनके ऊपर भी अत्याचार होता है। फिर हम सब पालक गट मिलके उनके घर पे जाते हैं, उनकी प्रॉब्लम सॉल्व करते हैं। अरे फ्रॉक घालायला तू काय मुलगी आहेस का? आणि रडतो काय मुलीसारखा? चुपचाप जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घाल। गोष्टीतल्या सोन्याला जास्ती तूप आणि अंड्याची पोळी जास्ती का आणि मोनीला कमी का?
सर्व मुलांनी आनंदाने, आत्मविश्वासाने आणि संवेदनशीलतेने जगण्यासाठी सक्षम व्हावं, हेच खरं तर खेळघराच्या जीवनकौशल्याच्या कामाचं ध्येय आहे. संवाद गट हा खेळघराचा एक विशेष उपक्रम आहे. इथे मुलं परस्परांशी आणि ताईशी मोकळेपणाने संवाद साधतात. कशातही भेदभाव होतो, म्हणजे ते पैसा असो, जाती असो, की त्याचा रंग असो, त्याची राहणीमान असो, त्या सगळ्या गोष्टींवर भेदभाव होतो की ते व्हायला नाही पाहिजे. खेळघराच्या कामाच्या माध्यमातून मुलांमध्ये काय बदल होत आहेत व आपले शिकवणे किती परिणामकारक आहे हे बघणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यासाठी आम्ही मुलांचे गणित, भाषा व जीवन कौशल्य या तिन्ही गोष्टींचे वर्षातून 2दा मूल्यमापन करतो. मूल्यमापन 2 स्तरावर होते. एक प्रत्येक मुलाचे वैयक्तिक आणि दुसरे वर्गाच्या स्तरावर.